या बातमीचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। मात्र आता एक ब्रेकिंग बातमी येते। शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी ही भेट झालेली आहे। सचिन वाझे प्रकरणावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। मुंबई पोलीस आयुक्तांवरही या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। पवारांनी पाऊण तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे। वर्षा निवासस्थानी ही भेट झालेली आहे। दिनेश दुखंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय अपडेट? पवार ठाकरे भेट झालेली आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा इथे भेट घेतली आहे। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आले होते आणि ते जवळपास अर्धा ते पाऊण तास वर्षा येथे होते। त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चर्चा झाली आहे, यांच्यात बैठक झाली आहे। बैठकीचा किंवा चर्चेचा मुख्य विषय हा अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचं प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने केलेली अटक हा मुख्य विषय आहे। आणि त्या अनुषंगाने ज्या सध्या महाराष्ट्रात घडामोडी घडत आहेत, वाझे यांना NIA ने ताब्यात घेतलं आहे आणि त्यानंतर काही घडामोडी महाराष्ट्रात नक्की दिनेश, तुमचा आवाज खंडित होतोय, येतो तुमच्याकडे। मात्र आताच्या घडीची बातमी आहे, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी ही भेट झालेली आहे। सचिन वाझे प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। मुंबई पोलीस आयुक्तांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळते। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती मिळते, काय अधिक अपडेट्स? आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली। जे निवासस्थान आहे वर्षा निवासस्थानी चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आणि याच माहितीच्या या सध्या राज्यामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहे याच घडामोडीवरती चर्चा या सगळ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेली आहेत। कारण शरद पवार हे जर बघितलं तर आपण या सरकारचे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतात आणि गेल्या 8 दिवसांपासून जे काय प्रकरण सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सचिन वाझे मुख्यत्वे सचिन वाझे यांची अटक झाल्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे। आज 4 वाजता शरद पवार यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांची बैठक बोलवलेली आहे। बैठक ही मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड आणि नेमकं मंत्र्यांची प्रगती त्याची माहिती घेण्यासाठी बोलवली असली असं जरी राष्ट्रवादीकडनं सांगण्यात येत असलं तरी या बैठकीमध्ये नेमकं सरकारमध्ये आपण कशा पद्धतीची आपली वाटचाल असेल या सगळ्या संदर्भात आज या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची या बैठकीत नेमकी चर्चा होण्याची शक्यता आहे। नेमकं कशा पद्धतीने आता या प्रकरणाची कोंडी फोडायची? अक्षय, तुमच्याकडे येतो आम्ही परत। सुनील काळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झालेली आहे, काय अधिक अपडेट्स? बरोबर आहे अनिकेत, ही जी बैठक झाली पाऊण तास बैठक झाली आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं हिरेन प्रकरणामध्ये कुठेतरी सचिन वाझे यांना NIA कडून अटक झालेली आहे आणि त्यानंतर आता अशा पद्धतीनं जर एखादा पोलीस अधिकाऱ्याला अटक होत असेल तर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसची कुठेतरी भूमिका आहे जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते की पोलीस आयुक्त जे आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना या पदावरून हटवावं अशा पद्धतीची सुद्धा भूमिका जी आहे ती राष्ट्रवादीची असल्याचं आपल्याला माहिती मिळते आणि तीच भूमिका जी आहे ती कदाचित जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडल्याची माहिती आपल्याला मिळते। कारण की ज्या पद्धतीनं सचिन वाझे या प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहे आणि या पार्श्वभूमीवरती कुठेतरी एक चुकीचा संदेश जो आहे तो जाताना दिसत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी पोलीस आयुक्तांना हटवावं किंवा त्या संदर्भात त्यांची उचलबांगडी करावी अशा पद्धतीची सुद्धा जी भूमिका आहे ती राष्ट्रवादीची असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। नक्की सुनील, तुमच्याकडे येतो आम्ही परत। दिनेश दुखंडे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय अधिक अपडेट? दिनेश, माझा आवाज येतोय? दिनेश दुखंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झालेली आहे, काय अधिक अपडेट मिळते?
सुनील काळे आपल्या सोबत आहेत. आपले प्रतिनिधी सुनील, शरद पवार मुख्यमंत्री भेट झालेली आहे. डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने कशा पद्धतीची रणनीती आखली जाते, काय माहिती मिळते? खरं तर अनिकेत, ही जी भेट आहे ही गेल्या 2 ते 3 दिवसापासून अपेक्षित होती. त्यानंतर शरद पवार जे आहेत ते बारामतीला गेल्याची आपल्याला माहिती मिळाली होती आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वी जे आहे वर्षा बंगल्यावरती ही शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याची आपल्याला माहिती मिळते. आणि ज्या पद्धतीनं सचिन वाझेचं जे प्रकरण आहे, कुठेतरी सचिन वाझे यांना NIA ने अटक केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जे स्फोटक साठा जे आहे, जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या, त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. आणि या प्रकरणाची चौकशी करत असताना जो स्कॉर्पिओचा मालक होता त्याचा मृतदेह आढळला होता आणि त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या विरोधात एक प्रकारचं रान उठवलं होतं. त्यानंतर आता NIA कडून सचिन वाझे यांना अटक करण्यात आलेली आहे. पण हीच जी कारवाई करत असताना या संपूर्ण प्रकरणाचा सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम झाला आणि त्यामुळेच पोलीस आयुक्तांवर सुद्धा अशा पद्धतीची जबाबदारी जी आहे ती निश्चित करावी, अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याची आपल्याला माहिती मिळते. आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री खरं तर काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं जरी सचिन वाझे यांचा जरी या पोलीस अधिकाऱ्यांचा जरी समावेश असला तरी सुद्धा जबाबदारी जी आहे ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी पुढे घ्यावी, अशा पद्धतीची राष्ट्रवादीची भूमिका असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. सुनील, मुंबई पोलीस आयुक्तांवर जी चर्चा झालेली आहे यासंबंधी कधीपर्यंत निर्णय येऊ शकतो? अधिकृत पद्धतीनं काही पत्रकार परिषद वगैरे घेण्याची शक्यता आहे का? अनिकेत, खरं तर नैतिकदृष्ट्या जो आहे आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं सचिन वाझे यांना अटक झाली असली तरी सुद्धा एखाद्या API दर्जाचा अधिकारी ज्यावेळेस अशा पद्धतीनं, कारण की आपल्याला माहिती की मुकेश अंबानी हे इतके मोठे उद्योजक असताना अशा पद्धतीने जर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा त्या पद्धतीनं जर यामध्ये कटामध्ये कोणाचा सहभाग असेल तर निश्चितच जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्या पद्धतीनं माहिती मिळते, NIA सुद्धा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. आणि ज्या पद्धतीनं सचिन वाझे यांना सुनील, तुमच्याकडे येतो आम्ही परत. दिनेश दुखंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. दिनेश, शरद पवार मुख्यमंत्री भेट झाली आहे, काय अधिक अपडेट? खरं तर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट ही गेल्या आठवड्यातच होणं अपेक्षित होतं, पण गेल्या 3 दिवसांपासून ही भेट टळली जात होती किंवा ही पुढे ढकलली जात होती. पण अखेर आज ही भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. हे दोन्ही नेते जवळपास अर्धा ते पाऊण तास वर्षावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आहेत, तर उद्धव ठाकरे हे सरकारचं नेतृत्व आहे. आणि सध्या राज्यात जे अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आलेलं आहे, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळणं आणि त्या प्रकरणामध्ये सचिन वाझे यांना NIA ने अटक करणं, यामुळे मुंबई पोलीस दलाकडे आता प्रश्न चिन्ह या दलावर उभं राहिलेलं आहे. ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व हे आग्रही आहे परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात यावं. काल जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आलं, या प्रकारची प्रतिक्रिया विचारण्यात आली सचिन वाझेच्या अटकेसंदर्भात, तर त्यांनी हा विषय स्थानिक असल्याचं सांगितलं. पण गेल्या दिवसांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते, पण काही कारणास्तव ही भेट टळत होती किंवा पुढे ढकलली जात होती. पण आता परमबीर सिंग यांना या पदावर हटवण्यात यावं, कारण मुंबई पोलीस दलाचे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या टीम मधला एक ऑफिसर अत्यंत गंभीर प्रकरणात त्याला अटक होते. NIA ची टीम त्याला अटक करते. अंबानी स्फोटकांचं प्रकरण मुंबई पोलीस दल कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, तपासात कुठची आघाडी मिळत नाही. त्यानंतर विधानसभेत या प्रकरणाचे पडसाद उमटतात. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे पूर्ण अधिवेशन गाजवतात, विरोधी पक्षाला सूर मिळतो आणि पूर्ण सरकारच अडचणीत येतं काय अशी परिस्थिती निर्माण होते. सरकारच्या प्रतिमेलाही तडा जातो. मग संजय राठोड यांच्यावरच्या आरोपांचं प्रकरण असेल किंवा अंबानी स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरन यांची झालेली संशयास्पद त्यांचा मृत्यू, या सगळ्या प्रकरणात सरकार घेऱ्यामध्ये येतं, विरोधी पक्ष पॉवरफुल ठरतो. तर या सगळ्या प्रकरणाने शरद पवार अस्वस्थ होते. आता जी माहिती मिळते
परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात यावं ही राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी आहे. अजूनपर्यंत अधिकृत कोणी भाष्य केलं नसलं तरी सूत्रांकडून ही माहिती मिळते. तर शिवसेनेचा एक गट असं म्हणतो आहे की जर परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवायचं असेल तर गृहमंत्र्यांनाही हटवलं गेलं पाहिजे. तर गृहमंत्र्यांची सभागृहात तितकी विशेष कामगिरी राहिली नाही, त्यांनाही हे प्रकरण हाताळता आलं नाही. या दोन्ही पक्षांमध्ये मतभेदही दिसून येत आहेत, जे अंतर्गत मतभेद आहेत, धुसफूस आहेत. कारण राठोड प्रकरण असेल किंवा मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरण असेल, गृह विभाग एनसीपी कडे आहे. त्यामुळे अधिवेशनात एनसीपीला तोंड द्यावं लागलं या प्रकरणाची. तसा थेट संबंध नसताना एनसीपीने या प्रकरणात रोषाला का सामोरं जावं लागतं अशी ही एक प्रतिक्रिया एनसीपी अंतर्गत आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून आता काय होतं, जी माहिती काही नेते अगदी ठामपणे सांगतायत की पुढच्या 48 तासात किंवा येणाऱ्या 24 तासात कुठची मोठी घडामोड घडू शकते मुंबई पोलीस दलात. ही महत्वाची मागणी आहे एनसीपीची की परमबीर सिंग यांना या पदावरून हटवण्यात यावं. परमबीर सिंग हे स्वतःही प्रयत्न करतायत या पदावर राहण्यासाठी. त्यामुळे पुढचे काही तास महत्वाचे आहेत. आता जी बैठक होते आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आता या प्रकरणातल्या राजकीय घडामोडीही आता घडू लागलेले आहेत आणि त्या पुढच्या काळात वेगाने त्याचा वेग वाढेल अशी एक शक्यता राजकीय जाणकारही व्यक्त करतायत आणि राजकीय सूत्रही व्यक्त करत आहेत. नक्की दिनेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तुमच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचे वेळोवेळी अपडेट्स आम्ही घेत राहू. आणखी एक ब्रेकिंग बातमी येते. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची देखील आज बैठक होतीये. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. वाझे प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. आताच्या घडीची मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक होणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. वाझे प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सुनील काळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुनील, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक महत्वाची बैठक दुपारी 4 वाजता होतीये. काय अधिक अपडेट्स? अनिकेत, खरं तर ही बैठक जी आहे ती मंत्र्यांची आढावा बैठक या ठिकाणी असल्याची माहिती मिळते आणि दर महिन्याला शरद पवार जे आहेत ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कामकाजाचा किंवा त्यांच्या विभागाचा हा आढावा घेत असतात. पण ज्यावेळेस अशा पद्धतीने वेगवेगळी प्रकरणं समोर येत असतात त्या प्रकरणांवर सुद्धा या बैठकीत चर्चा होत असते. आणि ताजं प्रकरण जे आहे ते सचिन वाझे यांचं आहे. कारण की गृह खातं जे आहे ते राष्ट्रवादीकडे आहे आणि कुठेतरी या एकूणच सचिन वाझे प्रकरणावरून ज्या पद्धतीने विधान भवनाच्या आवारात ज्यावेळेस अधिवेशन झालं होतं त्यावेळेस सुद्धा सरकार बॅकफुटवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. अखेर सचिन वाझे यांची बदली केल्यानंतर कुठेतरी विरोधकांनी कामकाज पुढे चालू दिलं. पण ज्या पद्धतीनं सचिन वाझे यांच्याबद्दलच्या प्रकरणामुळे सरकारवरती एक प्रतिमा जी आहे ती डागाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं हे प्रकरण जे आहे या प्रकरणाची जबाबदारी जी आहे ती पुढे पोलीस आयुक्तांनी सुद्धा घ्यावी अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादीची असल्याची आपल्याला माहिती मिळते. ज्या पद्धतीने आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी सुद्धा सांगितलं. पण त्याचबरोबर शिवसेनेची सुद्धा अशीच भूमिका आहे. जर पोलीस आयुक्तांवरती कारवाई होत असेल तर गृहमंत्री म्हणून असलेले अनिल देशमुख यांनी सुद्धा नैतिक जबाबदारीच्या आधारावर त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये हटवावं अशा पद्धतीचं सेनेच्या एका गोटाचं म्हणणं असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. अनिकेत, नक्की सुनील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक महत्वाची बैठक होते. दुपारी 4 वाजता ही बैठक